मी काय म्हणते, आत्ताच्या काळातल्या मुलांना जर तुम्ही हा प्रश्न विचारायला गेला तर कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार. पण त्या काळातल्या लोकांना जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर त्याची खूप सारी उत्तरं मिळतील. म्हणजे तुमच्या शाळेतल्या काही आठवणी आहेत का हो? विशेष करून शिक्षकांबद्दलच्या. माझ्या तर खूप आहेत. म्हणजे मला आठवतंय की शाळेमध्ये त्यावेळी असं असायचं की पेपर घरी द्यायचे सही करून आणण्यासाठी, आणि जर आणला नाही तर तुम्हाला शिक्षा व्हायची. आणि एक दिवस असंच झालं की शिक्षकांनी पेपर दिले होते घरी सही करण्यासाठी. मी सही करून घेतली आणि नेमके मी ते घरी विसरले. म्हणलं आज फटके मिळणार. आणि तसंच झालं. मॅडमनी विचारलं आणि माझ्याकडे पेपर नव्हते. मॅडमनी बदडायला जी सुरुवात केली आणि मला दिसतंय समोरून माझे बाबा पेपर घेऊन येत आहेत. मी सांगते बरं का की माझे बाबा येत आहेत, तरीही ती बाई मारते. प्रश्न इथेच संपत नाही. तर प्रश्न इथून पुढे सुरू होतो असा की आता जर बाबांनी मला बघितलं मॅडम मारतायत तर घरी जाऊन वेगळी तुला येणार की का मॅडमनी तुला मारलं, म्हणजे घरी जाऊन परत फटके खा. अशा खूप साऱ्या आठवणी शाळेला धरून आहेत. म्हणजे आज जेव्हा पुलंचं चितळे मास्तर वाचत होते तेव्हा तर त्यांना नव्यानं उजाळा मिळाला. म्हणजे बघा ना, ही सुरुवातच अशी आहे की एकेकाळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवलं की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईपर्यंत आई बाप त्याच्याविषयी फारसा विचार करत नसे. आमच्या वेळी असंच होतं. म्हणजे आत्ता म्हणतात ना की पोरीच्या संसारात आईबापाने ढवळाढवळ करायची नसते, अगदी तसंच होतं की एकदा का पोर शाळेत गेलं की त्याच्याविषयी फार ढवळाढवळ करायला आई बाप शाळेमध्ये कधीही यायचे नाही. कार्ट चितळे मास्तरांच्या हवाली केलंय ते त्यांच्या हाती सुखरूप आहे अशी ठाम समजूत असे एकेकाळी असे. म्हणजे त्या काळी पुलंनी लिहून ठेवलं की बहुतेक हे चित्र एकेकाळी या वाक्यामध्ये संपून जाणार आहे. एकेकाळी असे म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदललंय. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी शाळा काढली, पण पाळण्यातलं नाव सदानंद असेल किंवा आणखी काहीतरी असेल. आणि व्यवहारात मुलाला जसं बंडू किंवा बापू म्हणून ओळखलं जातं तशी आमच्या शाळेची स्थिती. तिला कोणीही गोखले हायस्कूल म्हणत नसे तर त्यांना चितळे मास्तरांची शाळा हेच तिचं लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हते किंवा शाळेच्या बोर्डावर नव्हते. इतकेच काय तर मी इंग्रजीत 3रीत असताना त्यांना प्रिन्सिपल व्हावं लागलं होतं. पण 15 दिवसातच मास्तरांनी त्या खुर्चीला वैतागून आपलं चितळे मास्तर हेच पद त्यांनी स्वीकारलं. म्हणजे मलाही आठवते की आमच्या शाळेतल्या एक मॅडम होत्या, त्यांच्या नावानं ओळखलं जायचं. म्हणजे ह्या शाळेमध्ये ह्या मॅडम आहेत आणि त्या खूप डेंजर कडक आहेत अशी आमच्या शाळेची ख्याती होती. तुमच्याही काही आठवणी आहेत का हो?